Good morning, student. Welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Wani. So, we are going to learn big data and big insight. So, dear student, we have learned 4 periods about this lesson. In the first period, we have seen introduction of the lesson. We also discuss about the title of the lesson. We also discuss about the icebreaker of the lesson. And in the second period, we have seen what is big data, and its characteristic features, the sources of big data, and the first point of the lesson, location tracking. In the third period, we have seen weather pattern, healthcare industry, the banking, finance and trading. In the fourth period, we have seen the use of big data in advertising, sport and entertainment and media. And today we are going to see the last point of the lesson, point number 8, education industry. So last point, it is a last point of the lesson written about education industry which is related to you. That means what? The use of big data in education field. So now we are going to see this point. Education industry. Big data has inundated the education industry. Big data has inundated the education industry. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे. बिग डेटा हॅज inundated the education industry. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या बिग डेटाने क्रांती घडवून आणलेली आहे, फार मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लीफ अँड बाउंडेड. तर बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेला आहे. या बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठा बदल, ट्रान्सफॉर्म इट इन लीफ अँड बाउंड्स, फार मोठा बदल घडवून आणलेला आहे या क्षेत्रामध्ये. नाउ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट. वी कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. बिग डेटाच्या सहाय्याने आपल्याकडे आज विद्यार्थ्यांची माहिती आहे, देअर स्टडी पॅटर्न, त्यांचं शैक्षणिक जे आराखडा आहे त्याबद्दलची आपल्याकडे माहिती आहे. अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांची माहिती आहे, त्यांच्या अभ्यासाचे नमुने, आणि आता आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार गतिशील शिक्षण कार्यक्रम तयार करू शकतो. विद्यार्थ्यांच्या
we can now prepare customized and dynamic learning. डायनॅमिक म्हणजे वेगाने, डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड, म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक प्रोग्राम आहे तो आपण त्वरित तयार करू शकतो बाय द हेल्प ऑफ बिग डेटा, बिकॉज वी हॅव द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट अँड देअर पॅटर्न. आणि यामुळे आपण विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक प्रोग्राम्स आहे त्यांच्या गरजेनुसार आपण तयार करू शकतो या बिग डेटाच्या साहाय्याने. एव्हरी स्टुडंट कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट, इट इज ट्रू. प्रत्येकाची जी आकलन शक्ती आहे, आकलन करण्याची जी शक्ती आहे ती वेगवेगळी आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी आहे. एव्हरी स्टुडंट कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, लेवल म्हणजे त्याची आकलन क्षमता ही वेगवेगळी आहे. देन द कोर्स मटेरियल्स कॅन नाऊ बी डिझाईन. जे काही कोर्स मटेरियल्स प्रोग्राम्स तयार केलेले आहे त्याला आपण डिझाईन सुद्धा देऊ शकतो. अँड कॅटरिंग म्हणजे तयार करू शकतो टू डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट. विद्यार्थ्यांची ज्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स आहे त्यानुसार आपण कोर्स मटेरियल्सला डिझाईन करू शकतो. कशाच्या साहाय्याने? बिग डेटाच्या साहाय्याने. बाय द हेल्प ऑफ बिग डेटा वी कॅन नाऊ बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. सो इट इज पॉसिबल ओनली फॉर बिग डेटा. बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंट. बिग डेटाने हे सर्व सोयीचं केलेलं आहे, कन्व्हिनियंट. काय? टू अंडरस्टँड देअर चॉईस, त्यांच्या आवडीनिवडी समजणे. देअर डिफिकल्टीज, त्यांच्या अडीअडचणी समजणे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस सोर्सेस, वेगवेगळ्या जे कोर्सेसचे आहे त्याच्याबद्दलची माहिती. अँड देअर स्पेशालिटीज, आणि त्यांच्या स्पेशालिटीबद्दल आपल्याला माहिती मिळणं सोयीस्कर झालेलं आहे, सोयीचं केलेलं आहे. हे कशामुळे शक्य झालेलं आहे? तर बिग डेटामुळे. सो बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं केलेलं आहे. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं आपल्या सोयीनुसार. कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईस, द चॉईस ऑफ स्टुडंट. बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड their choice means students choice. Their difficulties means students difficulties. Information regarding various courses, आणि वेगवेगळ्या जे कोर्सेस आहेत याबाबत. and their specialities, आणि त्यांची जी स्पेशालिटी आहे ते. Big data make it convenient to understand their choice, their difficulties, information regarding to various courses and their specialities, who also have an access to the results. आपण त्यांचा परिणाम, जे बदल घडवून आलेले आहे त्यांचा परिणाम सुद्धा आपण पाहू शकतो. We also have an access to the result. From the result we can gauge the progress of the student. आणि ह्या रिझल्ट वरून आपण विद्यार्थ्यांच्या विकासाचा अंदाज बांधू शकतो, गेस करू शकतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेस द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ अँड विकनेस, अँड वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड द स्ट्रेंथ अँड विकनेस ऑफ द स्टुडंट बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक जडणघडण आणि क्षमताच्या आधारे सर्वोत्कृष्ट करिअर मार्गदर्शन करण्यास मदत होईल. कशामुळे? या बिग डेटामुळे. सो दिस इज मोस्ट युजफुल पॅसेज for 12th class student. So this passage is related to you
because you are student. As in depth study of all this would definitely give new insight into the education industry and help in improving operational effectiveness and working of educational institutions. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निश्चितच या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होईल. नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होईल. खोलवर अभ्यास केल्यानंतर नक्कीच या क्षेत्रामध्ये एक नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होईल आणि ते and help in improving operational effectiveness and working of educational institutions. संस्थेचे कार्यकारी परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. शैक्षणिक संस्थांचे कार्यकारी आणि परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. To help in improving the operational effectiveness and working of educational institutions. This would in general enhance progress of all students. This would म्हणजे this in-depth study, this insight in general enhance progress of all students. सर्व विद्यार्थ्यांचा विकास करण्यामध्ये विकास होतील. इन्हॅन्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास जो आहे त्यांच्यामध्ये वाढ होतील यामुळे. सो बिग डेटा हॅज प्रोव्हाइड अ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे उपाय. बिग डेटा हॅज प्रोव्हाइड सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन. बिग डेटाने एक उपाय सुचवलेला आहे टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन क्षेत्रामध्ये जे काही दोष आहे, पिटफॉल जे दोष आहे त्या दोषावर एक मोठा बिगेस्ट पिटफॉल जो मोठा दोष आहे त्या दोषावर उपाय सुचवलेला आहे बिग डेटानी. आणि तो जो पिटफॉल तो कोणता आहे, तो ते सोल्युशन कोणतं आहे इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साइज फिट ऑल. दॅट इज वन साइज फिट ऑल. म्हणजे बिग डेटाने शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या संकटापैकी एक निराकरण केलेले आहे. एकाच मापदंडामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बसविलेले आहे. बिग डेटाने काय केलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापामध्ये बसवलेलं आहे. त्यांचं कॅटेगरायझेशन केलेलं नाही आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं नाही आहे. एकाच मापामध्ये त्यांना बसवलेलं आहे. आणि ती जी फ्रेज आलेली आहे वन साइज फिट ऑल. This is the phrase. Which phrase? One size fit all. So this phrase means what? We can say adjustable belt. जसा बेल्ट असतो, बेल्ट आपल्याला ॲडजस्ट करता येतो. घड्याळचा बेल्ट आहे किंवा कमरेचा बेल्ट आहे, याला आपण ॲडजस्ट करू शकतो. मोठा असेल तर त्याला छोटा करू शकतो, छोटा असेल तर त्याला मोठा करू शकतो. हे जे ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला त्या बेल्टमध्ये करता येतात. तर जे बिग डेटाने जे सोल्युशन सुचवलेलं आहे ते या पद्धतीनंच आहे. सर्वच विद्यार्थ्यांना एकाच मापदंडामध्ये त्यांनी मापलेलं आहे, वेगवेगळं नाही. मग ॲडजस्टमेंटनुसार त्यांनी ते करायचं आहे. Then we have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches. We have innumerable uses of big data. आपल्याकडे बिग डेटाचे असे असंख्य उपयोग आहे.
आपल्याकडे बिग डेटाचे असे असंख्य उपयोग आहे. वी हॅव इनन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. कशाकरता फायदेशीर आहे हा बिग डेटा? सायंटिफिक रिसर्चेस म्हणजे सायन्सचं शोध, रिसर्च, संशोधन, सायंटिफिक संशोधनामध्ये याची मदत होते. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनोमेना, यामुळं आपल्याला जगामधील भौगोलिक परिस्थितीची माहिती मिळते. हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, गव्हर्नमेंट ज्या मशिनरीज आहे ज्या स्मूथ चालू आहे त्याकरता मदत होते. इट इज अ जेनी इन अवर हँड्स. इट इज अ जेनी. जेनी मीन्स अ लाईक ऑफ मॅजिक. इट इज अ जेनी इन अवर हँड. In the field of education, it lies in our hand to make the optimum use of it for the benefits of mankind. मानव जातीच्या हितासाठी त्यांचा अधिकाधिक उपयोग करणे. मानव जातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करणे हे आपल्या हातात आहे. मानव जातीच्या उपयोगात मानव जातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करणं हे आपल्या हातात आहे. सो इन दिस वे वी कंप्लीटेड धिस पॉइंट हिअर, एज्युकेशन इंडस्ट्री which is related to you. Now we are going to see exercise of the lesson. Make point-wise notes from the lesson regarding the uses of big data. In the following applications, do not write complete sentence. Do not write complete sentence. So first point is given here, location tracking. Location tracking म्हणजे to track the exact place, that is location tracking. काय म्हटलेलं आहे तुम्हाला की in the following application do not write complete sentences. पूर्ण वाक्य लिहायचे नाही आहे, फक्त तुम्हाला पॉइंट्स लिहायचे आहे. लोकेशन ट्रॅकिंग मध्ये बिग डेटाचा कसा उपयोग होतो? युजेस ऑफ बिग डेटा इन लोकेशन ट्रॅकिंग वी आर गोइंग टू सी नाउ. लोकेशन ट्रॅकिंग मध्ये बिग डेटाचा कसा उपयोग होतो, कुठे कुठे उपयोग होतो हे आपल्याला त्या पॉइंट मध्ये तर दिलेलंच आहे, पण ते सविस्तर दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला फक्त पॉइंट स्वरूपाचं लिहायचं आहे. पहिला पॉइंट आहे गेट रिअल टाइम ट्रॅफिक डाटा ट्रान्झॅक्शन. गेट रिअल टाइम ट्रॅफिक डेटा ऑन ट्रान्झॅक्शन म्हणजे गर्दी. म्हणजे ह्या बिग डेटामुळे आपल्याला काय होतं की जे गुगल मॅप आहे त्या गुगल मॅपवरून आपल्याला कोणत्या रोडने किती गर्दी आहे, गर्दी आहे की नाही आहे, हे सर्व आपल्याला गुगल मॅपवरून कळतात. गेट रिअल टाइम ट्रॅफिक डेटा ऑन ट्रान्झॅक्शन. नंबर 2, गेट अपडेट्स ऑन रूट क्लोजर अँड वन वे. जो गुगल मॅप आहे त्यावरून आपल्याला काय कळतात की कोणता रस्ता आपल्या सोयीचा आहे, कोणता रस्त्याने आपण गेलो तर आपलं अंतर कमी होतील, तो रस्ता वन वे आहे की कसा आहे हे सुद्धा आपल्याला लोकेशन ट्रॅकिंग मुळे कळू शकते. बाय द हेल्प ऑफ गुगल मॅप. बाय द हेल्प ऑफ गुगल मॅप त्यामधलं जे लोकेशन ट्रॅकिंग आहे त्या लोकेशन ट्रॅकिंग मध्ये आपल्याला याबद्दलची माहिती मिळते आहे. थर्ड पॉइंट आहे अंडरस्टँड ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. मग त्या रोडवर ॲक्सिडेंटचे जे पॉइंट्स आहे, एरियाज आहे, ते सुद्धा आपल्याला त्या गुगल मॅपवर दाखवले जातात. आपण समजू शकतो अंडरस्टँड ॲक्सिडेंट प्रोन एरियाज.
Then fourth point, identify and track exact location. By the help of big data, we can identify and track exact place, exact location. So these are the four uses of big data. By the help of big data, we can get real-time traffic data on congestion. By the help of big data, we get update on route closures and one way. By the help of big data, we can understand accident prone areas. By the help of big data, we can identify and track exact location of the place. So this is the first point of these activities. Then second point, healthcare industry. So big data in healthcare industries use big data. आता बिग डेटाचा यामध्ये काय फायदा होतो? बिग डेटाचा हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काय फायदा होतो ते आता आपण बघूया. स्मार्ट वॉचेस अँड हेल्थ ॲप कलेक्ट डेटा टू ऑफर टू पर्सनलाइज सोल्युशन. जे स्मार्ट वॉचेस आहेत, जसं स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉचेस, तर यामध्ये बरेचसे असे फंक्शन असतात. आणि जे आपल्या मोबाईलमध्ये हेल्थ ॲप आहे याच्या साहाय्याने आपला डेटा तिथे कलेक्ट होतो. आपला डेटा तिथे कलेक्ट होतो आणि आपल्याला पर्सनलाइज सोल्युशन त्यावर पाठवलं जातात, ऑफर केले जातात. ऑफर टू पर्सनलाइज सोल्युशन हा एक फायदा बिग डेटाचा आहे. दुसरा काय आहे? डॉक्टर डायग्नोज डिजीज फास्टर. By the help of big data, doctor diagnose disease faster. बिग डेटाच्या साहाय्याने काय झालेलं आहे? डॉक्टरला रोगाचं निदान करणं, त्वरित निदान करणं शक्य झालेलं आहे. या बिग डेटाच्या साहाय्याने डॉक्टर रोगाचं निदान त्वरित करतो आहे, फाइंड क्युअर, आणि मग तो पेशंट सुद्धा लवकर बरा होतो आहे. ॲज वेल ॲज मेंटेन पेशंट रेकॉर्ड. आणि त्याचबरोबर त्या पेशंटचं रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा मेंटेन केलं जातं आहे. हे सर्व कशामुळे शक्य झालेलं आहे? बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. थर्ड पॉइंट, प्रिव्हेन्शन ऑफ डिजीज. प्रिव्हेन्शन ऑफ डिजीज. प्रिव्हेन्शन म्हणजे रोखणे, डिजीज म्हणजे रोग. Prevention of disease. By the help of big data, we can prevent disease. Outbreak and epidemics. Epidemics म्हणजे साथीचे रोग आणि आउटब्रेक्स म्हणजे उद्रेक. म्हणजे साथीचे रोग कुठं, साथीच्या रोगाचा जर कुठे उद्रेक झाला तर त्याला रोखता येतात. प्रिव्हेन्शन ऑफ डिजीज, आउटब्रेक्स अँड एपिडेमिक्स. या साथीच्या रोगाला सुद्धा किंवा जे रोग आहे त्याचा जर उद्रेक झाला असेल तर त्यालाही आपल्याला रोखता येतात. प्रिव्हेन्शन. फार्मास्युटिकल कंपनीज कॅन क्रिएट बेटर मेडिसिन. तर ह्या औषधाच्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं औषध निर्माण करत आहे. कशाच्या साहाय्याने करत आहे? तर बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. फार्मास्युटिकल कंपनीज कॅन क्रिएट बेटर मेडिसिन बाय द हेल्प ऑफ बिग डेटा. सो दिस इज द यूज ऑफ, or these are the uses of big data. These are the uses of big data. Now third, education industry. आता जे आपण बघितलेलं होतं एज्युकेशन इंडस्ट्री, त्यामध्ये बिग डेटाचा कसा उपयोग होतो ते बघा. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द स्टडी पॅटर्न ऑफ द स्टुडंट. विद्यार्थ्याचा जो स्टडी पॅटर्न आहे त्याबाबत माहिती पुरवण्याचं काम बिग डेटा करतात. प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द स्टडी पॅटर्न. जो आराखडा आहे, अभ्यासाचा आराखडा आहे, विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा आराखडा जो आहे त्याच्याबद्दल माहिती पुरवण्याचं काम
बिग डेटा करतात. दुसरं, हेल्प डेव्हलप डिफरंट स्टडी मटेरियल फॉर डिफरंट स्टुडंट. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं मटेरियल आणि त्यांना डेव्हलप करण्याकरता मदत करतात. हेल्प डेव्हलप डिफरंट स्टडी मटेरियल फॉर डिफरंट स्टुडंट. थर्ड, हेल्प इन अंडरस्टँडिंग स्टुडंट चॉईस अँड डिफिकल्टीज. हेल्प इन अंडरस्टँडिंग स्टुडंट चॉईस अँड डिफिकल्टी. विद्यार्थ्यांच्या ज्या आवडीनिवडी आहे, ज्या त्यांच्या डिफिकल्टीज आहे, त्या समजण्यामध्ये मदत करतात. हेल्प इन अंडरस्टँडिंग स्टुडंट्स चॉईस अँड डिफिकल्टी. त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या डिफिकल्टी समजण्यामध्ये मदत करतात बिग डेटा. इम्प्रूव्ह द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस ऑफ द एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. जे परिणामकारकता आहे एखाद्या संस्थेची, तर ती वाढवण्यामध्ये, इम्प्रूव्ह करण्यामध्ये, शैक्षणिक संस्थाची जी ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस आहे, परिणामकारकता आहे, ते वाढवण्यामध्ये सुद्धा बिग डेटाचा फार मोठा उपयोग होतो. सो दीज आर द मेन पॉइंट्स ऑफ द एज्युकेशन इंडस्ट्री. सो दीज आर द शॉर्ट पॉइंट्स. Then what we can know about students from big data. हा चार्ट स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट वी कॅन नो अबाउट स्टुडंट फ्रॉम बिग डेटा. बिग डेटापासून म्हणजे व्हॉट वी नो अबाउट द स्टुडंट. विद्यार्थ्याबाबत आपल्याला काय माहिती होतात, कशामुळे? फ्रॉम बिग डेटा. बिग डेटामुळे आपल्याला कोणती माहिती मिळतात विद्यार्थ्याबाबतची? तर पहिली माहिती आपल्याला मिळतात देअर प्रोग्रेस. देन देअर चॉईस. देन देअर डिफिकल्टीज. अँड देअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस. So by the help of big data, we can know about the student, their progress, their choice, their difficulties, and their strengths and weaknesses. Then this personal response. This is personal response question for you. So this is homework for you. हे तुमच्याकरता एक होमवर्क करता मी प्रश्न देत आहो. प्रश्न पहिले समजून घ्या काय आहे. व्हेन यू आर आस्क फॉर पर्सनल डिटेल ऑन सोशल मीडिया. एखाद्या सामाजिक जो मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, मग ते तुमचं फेसबुक असेल, त्याच्यानंतर गुगल्स असेल किंवा एखादी साईट्स असेल, तर यावर व्हेन यू आर आस्क फॉर पर्सनल डिटेल ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावर जर तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल जर मागितलं असेल, विचारलं असेल, तर व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक. तर ते पर्सनल डिटेल देताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? व्हॉट प्रिकॉशन यू विल टेक. So this is personal question, personal response question, and you solve this question at home and read this lesson carefully at home. And if you have any doubt, you can ask me by phone. My number is given on the screen. So you can call me if you have any difficulty. So time is over now, and in this way we completed this lesson. We have learned 5 lessons about this chapter. We have learned 5 periods
about this lesson, the big data, big insight. Now time is over. Thank you. We will meet in next period.